रात्रीचं जेवण असो किंवा सकाळचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो. म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करते. कोणतीही भाजणी न वापरता अगदी घरातल्या पदार्थांपासून व पिठापासून तयार होणारा खमंग खुसखुशीत पदार्थ, जो म्हणजे मिक्स पिठाचे थालीपीठ. बऱ्याच जणांचे थालीपीठ तुटतात, तर तुटू नये म्हणून पिठाचे प्रमाण सांगणार आहे. हे पहा, एकदम मऊ लुसलुशीत बनलेले आहेत. पहा, तुटतही नाहीत आणि खूप छान लागतात. चवाळ्याची उसळ आणि दह्यासोबत तर एकदम अप्रतिम लागतात. एकदा करून पहा. चवाळ्याची उसळीसोबतही खूप छान लागतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. सर्वात पहिल्यांदा एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात आपण आता पिठाचे प्रमाण पाहणार आहोत. 2 वाट्या मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे ते वाटीच प्रमाण घ्या. आणि 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. वाटीच्याच प्रमाणाने घ्या. आणि थोडंसंच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन अर्धी वाटी घेतलेलं आहे. तर आता वाटणसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तुम्हाला तिखट जेवढं आवडेल तेवढं घेऊ शकता. आणि लसूण घेतलेला आहे. लसूण 2 गड्डे लसूण घेतलेले आहेत. याच्यात लसूण छान लागतो. जिरं घेणार आहे. तर चला आता वाटून घेणार आहेत. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि जिरे 1 चमचा घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा घ्यायचा आणि वाटून घेते. तर हे मी आता वाटून घेतलेलं आहे. तर दुसरे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. ओवा घेतलेला आहे. हळद, ओवा मी 1 चमचा घेतलेला आहे, 1 ते 1.5. हळद 1 चमचा आहे. लाल तिखट तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे घेऊ शकता. आणि स्वादानुसार नमक. सफेद तीळ भरपूर घेतलेले आहेत. कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे. तर चला आता कांदाही भरपूर मी कट करून घेतलेला आहे. आणि मेथीची भाजी घेतलेली आहे, ती स्किप झालेली आहे. तर आता याच्यात घालून घेऊया. ओवा, हळद, लाल तिखट आहे आणि स्वादानुसार नमक घालायचे. सफेद तीळ हे ह्याच्यातच घालून घेणार आहे मी. सफेद तीळ तुम्ही असं वरूनही लावू शकता, पण मी याच्यातच घातलेले आहेत. आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेले आहे. वाटण आता घालून घेऊया. वाटणही घातलेलं आहे. कांदा घातलेला आहे. कांदाही तुम्हाला आवडेल तसा तुम्ही घेऊ शकता, पण बारीक चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे आपले धपाटे छान होतात. मोठा चिरून घ्यायचा नाही. आणि कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. कोथिंबीर, मेथीची भाजी घालू शकता, खूप छान लागतात. हे मी मेथीची भाजी धुवून स्वच्छ बारीक कट करून घेतलेली आहे. कोथिंबीरीने आपले थालीपीठ खूप छान लागतात. कोथिंबीर आहे, मेथीची भाजी आहे, हे घालूनही खूप छान लागतात. आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि मग मळायचे. हे मी पाणी मिक्सरमध्ये राहिलेलं त्याच्यात पाणी घालून घेतलेलं आहे, तेही घातलेलं आहे याच्यात. हे पहा, मी आता मळून व्यवस्थित घेतलेलं आहे. आता मी इथं चवाळ्या भाजून मग शिजवून घेतलेल्या आहेत उसळ करण्यासाठी. भाजून मग शिजवत घालायच्या, म्हणजे उसळ खूप छान लागते. तर इथं कढई चढवलेली आहे. तेल घालून घेऊया. जास्त तेल घालायचे नाही. तेल तापलेलं आहे. आता जिरे घालून घेऊया. जिरे चांगले तडतडले की कांदा घालायचा आहे. तर कांदा घालून आता भाजून घ्यायचा. कांदा जास्तही लाल करायचा नाही, कारण का तर आपल्याला उसळ करायची आहे. तर कांदा असा मी भाजून घेतलेला आहे. हळद घालायची. तर आता कांदा आपला भाजलेला आहे, जसा उसळीला हवा आहे तसा. याच्यात आता आपण चवाळ्या घालून घेणार आहोत. लाल तिखट घालायचे. जेवढे आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता, जेवढं तिखट पाहिजे तेवढं. आता चवाळ्या घालून भाजून घ्यायचे आहे. झाले आपले. स्वादानुसार नमक टाकायचे आहे. स्वादानुसार नमक आणि कोथिंबीर घालू शकता. हे पहा, आता छान झालेले आहे.
भाजलेली आहे. आता कोथिंबीर घातलं की झाले, आपली भाजी तयार झाली. जास्त एकदम सुक्की करायची नाही, थोडी हलकी पातळच पाहिजे. हे पहा अशी ठेवलेली आहे मी. तर बनली आपली उसळ आता लगेच तयार होते. भाजायचे आणि कुकरला चढवायचे, झालं थोडंसं हे करून. इथे आता मी पाणी घेतलेलं आहे, कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे, तो पिळून घ्यायचा. जास्तही पिळायचा नाही आणि जास्त ओलाही ठेवायचा नाही, असे व्यवस्थित हातरून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा आता तवा चढवू, गॅस चालू करून. तवाही तापला पाहिजे. आणि आता बनवून घेऊया. पाण्याचा हात लावून उंडा करून घ्यायचा आणि थापून घ्यायचा. आता सर्वात आधी थोडंसं पाणी लावायचं कपड्यावरती आणि असं बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचे आहे. बिलकुल तुटत नाहीत किंवा कपड्याला चिटकतही नाही. असं केल्यानंतर बोटाच्या सहाय्याने असं सारत जायचं, एकदम व्यवस्थित बनतात. कोण कोण काय करतं, पॉलिथिन घेतात कडक आणि त्याला थोडंसं तेल लावून बेलण्याने लाटून घेतात. तर तसेही करू शकता, पण मी हातानं करते. हे पहा असे सारत जायचे. पिठाचं प्रमाण व्यवस्थित केलं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं की धपाटे छानच बनतात. हे पहा मी आता करून घेतलेले आहेत. याला आता होल करायचे. झालं आपलं तयार. आता तवा तापलेला आहे, तेल घालून घ्यायचे. तेल व्यवस्थित घालून घ्या म्हणजे चिटकत नाहीत. हे पहा आता असा कपडा टाकायचा आणि काढून घ्यायचं. खूप छान निघतात. प्रमाण व्यवस्थित असलं की धपाटे खूप छान बनतात. आणि नंतर बनवतानाही कपडा पाण्यातून पिळूनच घ्यायचा म्हणजे चिटकत नाहीत. आता तेल सोडायचे आहे, होलातने सोडायचे आणि कडनी तेल सोडायचे म्हणजे धपाटे छान भाजून निघतात. हे पहा छान बनलेलं आहे. तर पलटून घेऊया. बिलकुल चिटकत नाहीत किंवा तुटतही नाहीत, मऊ एकदम छान बनतात. असंच आता मी दुसराही बनवून घेणार आहे, तो भाजतंय तोपर्यंत. हे पहा भाजलेला आहे छान एकदम. कमी मध्यम गॅसवरती करून घ्यायचे, व्यवस्थित बनतात. दुसराही मी बनवलेला आहे पहा, ही दुसराही एकदम व्यवस्थित निघलेला आहे. असेच करून घ्यायचे. आता याला तेल लावूया. तेल चांगलं लावून घ्यायचं. तेल लावलं की छान बनतात. होलामधने तेल सोडायचं. खाली काय आपल्याला तेल लावायचं पलटल्यानंतर गरज नाही, खाली आपण तव्यावरती तेल सोडलेलं असते. हे पहा खूप छान हाही भाजलेला आहे. असेच आता सर्व तयार करून घेते मी. असेच बनवून घ्यायचे सर्व. हे पहा आता सर्व बनलेले आहेत. हे पहा किती छान बनलेले आहेत. तर चला आता थाळी सर्व करूया. इथे मी चवाळ्याची उसळ घेतलेली आहे, अर्धी वाटी दही आणि धपाटे घेतलेले आहेत. हे पहा किती छान बनलेले आहेत. एकदम मऊ बनलेले आहेत, खुसखुशीत झालेले आहेत. हे तुम्ही दह्यासोबतही फक्त खाऊ शकता किंवा शेजवानी चटणीसोबत खाऊ शकता. घरातल्याच पदार्थापासून व पिठापासून धपाटे तयार होतात आणि खूप छान बनतात. चवाळ्याची उसळ, दही आणि धपाटे तर खूपच अप्रतिम चवीला लागतात. नक्की करून पहा, खूप छान बनतात आणि पिठाचे प्रमाण व्यवस्थित सांगितलेले आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये.